चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत सामना पोहोचवण्याच्या उद्देशाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्यांचे मदतीचे हातभार लाभले वरुण आणि धार्मिक सुद्धा आपापल्या जागेवरती, तर त्यांच्याच सर्वांच्या साथीला समालोचन कक्षामधून मी प्रथमेश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 दिवस 5वा आणि दिवस 5व्यातील पहिल्या सत्रातील दुसरा हा सामना प्रगतीपथावरती. पाठवायचा आहे, नाहीतर तुम्हाला रनांच्या स्वरूपात पेनल्टी लागू शकते. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू. आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर यायचं आहे. फक्त 40 सेकंद बाकी आहेत. 40 सेकंदामध्ये आपण सामना चालू करायचा आहे. वेळेचं बंधन पाळणं फार गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की ज्याने वेळेचा सन्मान केला हे जग त्याच्यासमोर झुकलं जातं. आणि खरं सांगतो मित्रांनो, यश तुमच्या डोळ्यासमोर असेल तर पराभवाच्या कथा सुद्धा इथं वाकवता येत असतात. कारण असं म्हणतात ना की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणे नियतीला शक्य नाही. आणि आणखीनही 12व्या खेळाडूची प्रतीक्षा आहे. मावळे बॉईज, ओके ओके, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू उपस्थित, दोन्ही पंच मैदानामध्ये उपस्थित, अगदीच तिरक्या नजरेने उपस्थित सर्वच खेळाडू, रसिक प्रेमी, रसिक श्रोते, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक घेऊन आलेला अभिषेक राऊत सामना करतोय अमोल. पहिला चेंडू अगदी स्लो टाकलेला आहे, जोरदार मारण्याचा मानस होता, मात्र चेंडू हुलकावणी देऊन गेलाय तो म्हणजे अमोल याला. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय अभिषेक राऊत याला. अजूनही संघाची धावसंख्या 0 वरती, शून्याचा आकडा. पहिल्या चेंडूवरती फुटावा असं प्रत्येकाला वाटत असतं, मात्र तो फुटलेला नाहीये. शून्याचा भोपळा दुसऱ्या चेंडूवरती फुटतोय का अमोल, याच्याकडे स्ट्राईक आहे. सामना करतोय अभिषेक राऊत याचा. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. दोन्ही हात पंचांचे गेलेत समांतर. धाव मिळते अवांतर, एक धाव वाईडच्या स्वरूपाने संघाच्या खात्यामध्ये झालेली आहे जमा. माझी आगीतांत वेडे दुःख संतांचे बिनावे आणि वाळल्या वेली समाजा फुल अमृताचे यावे. हे अमृताचं फूल कुठेतरी शोधायचंय आणि त्याचमुळे की काय फलंदाजाच्या बॅटीतून रन येत नाही, म्हणून काय झालं, वाईटच्या स्वरूपाने रन आला. संघाची धावसंख्या, धावबोर्ड सुरू झालाय आणि आता मात्र थांबण्याचं नाव नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. पुन्हा एकदा अभिषेक, आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. थोडस प्रेशर अभिषेक राऊत यांच्यावरती. आतापर्यंत 2 लिगल डिलिव्हरी म्हणावे लागतील, मात्र 8 धावा खर्च केलेले आहेत. असं म्हणतात की जर फलंदाजाने 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या तर 400चा स्ट्राईक रेट आहे. गोलंदाजासाठी मात्र हा 400चा स्ट्राईक रेट चांगला म्हणावा लागणार नाहीये. बघूयात पुढचा चेंडू कमबॅक होतोय का अभिषेक यांच्या मार्फत. आणि काय उत्तम 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 अशी गोलंदाजी अभिषेक
आभार डीजे दादा. नवीन फलंदाज सागर. सागर पुन्हा एकदा मैदानावरती आपल्या संघाचं. माफ करा, नवीन फलंदाज पिंटू गुप्ता फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक वरती. मात्र पहिलाच चेंडू पिंटू गुप्ता यांना अभिषेक यांच्या मार्फत अतिरिक्त धाव देऊन जाणारा वाईटच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. अजूनही पहिलंच षटक प्रगतीपथावरती आहे. फार स्लो चाललेला हा सामना आहे. थोडासा गतिशील करायचा आहे. रनांची धावसंख्या आपण बघायला गेलं तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. एक गडी मात्र बाद झालेला आहे. पुढचा चेंडू सामना करतोय तो म्हणजे पिंटू आणि पिंटू याच्या मार्फत झणझणीत माझं बोलून झाल्यावरती वाजवावं जेणेकरून सर्वांनाच उत्तम असं सहकार्य लाभता येईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर टाकलेला आहे. मात्र चांगला समाचार घेतलाय तो म्हणजे पिंटू यांनी आणि जणू काही कुरार प्रीमियर लीग. अहो शेठ, तुम्ही नादच केला. पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा पिंटू. आतापर्यंत तडाखेदार फलंदाजी पिंटू याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळाली होती आणि क्या बात आहे. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. लहानाचं शेठ तुम्ही, गावाचं शेठ तुम्ही. आतापर्यंत पिंटू यांच्या बॅटी मार्फत काय उत्तम अशी फलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक 25 धावा जोडण्यात यश मिळाले ते म्हणजे फलंदाजी संघाला. अक्षय पुढचं षटक वैयक्तिक पहिलं आणि अर्थात संघासाठी सुद्धा दुसरं षटक घेऊन आलेला आहे अक्षय. अक्षय बघूयात कमबॅक करू शकतोय का आपल्या संघाची. ही जी धावसंख्या जोरदार चालू आहे फलंदाजी संघामधून. पिंटू आल्यानंतर जणू काही तुफान आलंय. 3 चेंडूत 16 धावा पिंटू यांच्या मार्फत करण्यात आल्या होत्या. विकास यांच्या मार्फत जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण. डीजे दादा मनापासून आभार. यष्टीरक्षकांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. पुढचा चेंडू ऑन द मार्क. सामना करतोय विकास. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने फटकावलाय. चेंडू जातोय 2 बाउन्स सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत चौकार. डीजे सामना करतोय फलंदाज. आता मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बॅट आणि बॉलच्या मध्ये अगदीच म्हणावं लागेल छोटस अंतर. मात्र तिथून निर्धाव टाकलेला हा चेंडू अक्षय याच्या मार्फत. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत अक्षय यांनी आणि लेग बाईच्या स्वरूपाने आलेल्या 4 धावा बघाव्या लागतील. एकूण 33 पर्यंत येऊन पोहोचलेला हा संघ एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. 9 चेंडू आतापर्यंत या संघाने टाकलेत आणि 9 चेंडूमध्ये अब्बल 33 धावा बनवल्यात. क्या बात आहे. अगदीच सुपर फास्ट चालू असलेली दुरंतो एक्सप्रेस पाहावी लागेल. पुढचा चेंडू ऑन द मार्क. अक्षय सामना करतोय विकास. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न पाहिजे तसा कनेक्ट झालेला नाहीये आणि चेंडू विसावतोय. जर्सी नंबर 45 याच्या हातामध्ये. गडी होतोय बाद. डीजे
चला लगेचच आपण पुढचा फलंदाज भोलू मैदानामध्ये येताना जर्सी नंबर 5 बघूयात. हा भोलू आपल्या संघासाठी काय प्रतिनिधित्व करतोय. 13 मॅच मध्ये 92 धावा त्याने आतापर्यंत केले आहेत. हायस्ट 27 आहे. हायस्ट मोडण्याच्या मनामध्ये घेऊन प्रज्ञेश मैदानामध्ये उतरलेला आहे. बघूयात काय होतंय. अक्षयने चांगला कमबॅक केलाय असं म्हणावं लागेल आणि उत्तम असा चेंडू, चांगल्या चेंडूचा सन्मान देत हलकं मनगट फिरवलंय आणि बघता बघता चेंडू फील्ड करण्यामध्ये यश मिळालंय. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला आहे की अजूनही चेंडू सीमारेषेपार न गेल्यामुळे 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळालंय आणि संघाची धावसंख्या येऊन पोचलेली आहे 3/5 35. मात्र 35 धावांपर्यंत येत असताना 2 स्थानकांवरती थांबावं लागलं, 2 गडी बाद करावे लागलेत. ते म्हणजे या फलंदाजी संघाला धन्यवाद. 2 षटकांअखेर 35 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय आणि 2 षटक टाकण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ. अगदी उत्तम वेळेवर चालू असलेला हा सामना मात्र असाच वेगवान चालू राहावा एवढीच अपेक्षा आहे. पंचांमार्फत उत्तम अशी चोख कामगिरी बजावली गेली आहे. पुढचा सिकंदर आपल्या संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. 35 आतापर्यंत मॅचचा अनुभव त्याच्या पाठीशी. सिकंदर याच्या मार्फत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन प्रगतीपथावरती सामना करतोय धडाकेबाज फलंदाज पिंटू. पिंटू यांच्या मार्फत 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा बजावल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू सामना करतोय पिंटू आणि पहिल्या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने हळूवार टोलावलेला हा फटका आहे. गॅपमध्ये गेला असता मात्र उत्तम असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चेंडू फील्ड झाला. पुन्हा एकदा यष्टीरक्षकापर्यंत गेला. या सगळ्या गोष्टीच्या गदारोळीमध्ये 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. ते म्हणजे पिंटू यांना आतापर्यंत 4 चेंडूचा सामना त्यांनी केलाय, 17 धावा बजावल्या आहेत. पुढचा चेंडू सामना करतोय प्रज्ञेश, सामना करतोय सिकंदर. याचा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आहे. जोरदार मारण्याचा माणूस होता मात्र माणूस फसलेला आहे. मात्र तरी सुद्धा 1 धाव घेण्यामध्ये यश नक्कीच मिळेल. ते म्हणजे प्रज्ञेश याला पुन्हा एकदा ऑन द मार्क स्ट्राईक वरती आलेला आहे. तो म्हणजे पिंटू सामना करतोय सिकंदर याचा. आतापर्यंत सिकंदर याने 2 चेंडू टाकले, 2 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या आहेत. 4 टू गो वरती आलेलं हे षटक आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आहे. हलकीशी अपील म्हणावी लागेल, अपील फेटाळून लावलेली आहे, हरकत नाही. निर्धाव चेंडू. मला असं वाटतंय आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 17 धावा जरी केल्या असल्या तरी पहिलाच निर्धाव चेंडू खेळलाय पिंटू यांच्या मार्फत. पिंटू यांच्या मार्फत संघाला फार अपेक्षा आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 118 वरती आहे. बघूयात 118 धावांपर्यंत हा प्रोजेक्टेड स्कोर खरा ठरतोय का की त्याच्या आधीच रोखता येतंय. माऊली बॉईज या संघाला टॉमी फायटर्स आतापर्यंत उत्तम फलंदाजी करताना आणि आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. आणि इथे मात्र जोरदार फटकावलाय. चेंडू डायरेक्ट जातोय सीमारेषे पार, गार्डन मध्ये जाऊन पोहोचलाय. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4949 वरती. तुफान फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे या फलंदाजी संघाकडून टॉमी फायटर्स खऱ्या अर्थाने फाईट करताना दिसून येत आहेत.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सिकंदर ऑन द मार्क. 5 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या आहेत. 1-2 वरती आलेले षटक आणि आता मात्र गुडलँड वरून जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची कडा लागली आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 53 वरती. काय तुफान फलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र कुठेतरी कॉन्फिडन्स म्हणू शकता हा वाढलेला आहे. कारण असं वाटतंय की नक्कीच 120च्या आजूबाजूला प्रोजेक्टेड स्कोर, माफ करा 141 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. अशीच फलंदाजी चालू राहिली तर मला असं वाटतंय 141 धावांपर्यंत हा संघ मजल मारू शकतो. मात्र माऊली बॉईजचे गोलंदाज आपल्याला कमबॅक करण्याची उत्तम संधी आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना किसन गुप्ता. कामगिरी तुमच्याकडून इथे अपेक्षित आहे. 3 षटक आतापर्यंत संपलेले, 53 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. मात्र तुम्ही जर बघू शकता धाव फलकावरती 53 धावांबरोबर 2 महत्वाचे गडी सुद्धा बाद झालेले आहेत. किसन गुप्ता ऑन द मार्क. सामना करतोय प्रग्नेश. आणि आता मात्र सरळ दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डायरेक्ट आतापर्यंत किसन गुप्ता यांनी मागच्या अनेक मॅच मध्ये उत्तम अशी गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. किसन गुप्ता याच्या मार्फत पहिल्या चेंडूवरती पहिलाच झेल घेत गडी बाद करण्यात आलेला आहे. सौरभ ऑन द मार्क. सामना करतोय तो म्हणजे किसन याचा. फलंदाजाला विनंती आहे आपण लगेचच, पंचांना विनंती आहे लगेचच सामना चालू करायचा आहे. वेळेचं बंधन आहे. आज आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. मागच्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या सौरभ ऑन द मार्क. सामना करतोय किसन याचा. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आणि डायरेक्ट मारलाय हातामध्ये. चेंडू जसं काही कॅच प्रॅक्टिस चालू आहे असं वाटतंय. 2 चेंडू 2 बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे किसन गुप्ता याला. आणि किसन ऑन द हॅट्रिक. हॅट्रिक करण्यामध्ये त्याला यश मिळतंय का हे बघण्यासारखं आहे. तत्पूर्वी तुम्ही सुद्धा ऐका ना सुमधुर गाण्यांचा स्वाद. चा मानस आणि इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरं तर एकही धाव होऊ शकली नसती. तिथे 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे अंकित याला. आपलं खातं उघडलंय. 54 वरती आलेला हा संघ बघू शकता आपण. उत्तम असा उभा असलेला हा डोलारा, पत्त्यांचा दास धरावा असा ढळताना सुद्धा दिसतो. क्रिकेटचा सामना आहे. कधी पारडं इकडे कधी पारडं तिकडे. मात्र कुठलाही खेळाडू क्रिकेटपेक्षा मोठा होऊच शकत नाही. आणि क्रिकेटचा सामना कोण जिंकणार हे मात्र कोणी सांगूच शकत नाही. असं काहीतरी समीकरण आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसलाय आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे किसन याला. काय उत्तम असं षटक हाताळलंय किसन याने. आतापर्यंत
2 गडी बाद केलेत आणि धावा खर्च केलेत फक्त एक. 2-2 वरती आलेलं त्याचं हे षटक आहे. बघूयात किसन याच्या मार्फत आणखीन काय केलं जात आहे. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने हळूवार खेळलेला आणि एक धाव घेण्यासाठी समर्थ असलेला हा फटका. खरं तर असं म्हटलं जातं की जेव्हा हाणामारी जमत नाही तेव्हा कुठेतरी आपण समजूतदारपणा दाखवत स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं आहे आणि दोन्ही फलंदाजांमार्फत हे करताना आपल्याला दिसतंय. प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला आपण म्हणू शकतो. पुढचा चेंडू आणि आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा लागली, यष्टीरक्षक त्याच्या खाली आणि उत्तम असा झेल पकडला यष्टीरक्षकाने. आणखीन एक गडी बाद. आणि काय काय उत्तम गाणी वाजवतोय आमचा डीजे दादा. म्हणजे थोड्या वेळासाठी असं वाटलं की क्रिकेटच्या मैदानात आहे की पब मध्ये आलोय. समजत नव्हतं. हरकत नाही. हर्षन रेडकर पुन्हा एकदा ऑन द मार्क गोलंदाजी करण्यासाठी. हर्षल याच्या मार्फत टाकण्यात आलेला. आणि ह्या 9व्या पर्वातील सुरू असलेले हे सामने. उत्तम अशी गोलंदाजी. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. त्रिफळाचीत झालेला आहे फलंदाज आणि तुफान फलंदाज करणारा 11 चेंडू मध्ये 34 धावांपर्यंत घेऊन पोहोचलेला पिंटू मात्र आउट देण्यापूर्वी पुन्हा एकदा थ्रो बॉल आहे की नाही याच्यासाठी अपील मागितली आहे. थर्ड अंपायर कडे केलेला इशारा. चेकिंग चालू आहे. तोपर्यंत ऐका सुमधुर गाणी.
पंचांमार्फत इशारा, थ्रो बॉलचा नो बॉलचा इशारा, 5 रनांची पेनल्टी प्लस 1 धाव, अशा 6 धावा जोडल्या जात आहेत. ते म्हणजे फलंदाजी संघाच्या खात्यात. जाणार आहोत. आणि आपण बघू शकतो कुरार प्रीमियर लीग 2026 सत्र 9 आणि ज्यांचे मदतीचे हातभार आपल्याला लागतात, ज्यांच्या सहकार्याशिवाय एवढी मोठी मालिका उभा राहणं शक्य नाही, अशा सर्वांचे लाडके, शब्दाला जागणारे आपल्या सर्वांचे लाडके दादा परशुराम दादा इथे उपस्थित आहेत. त्यांचं शब्द सुमनांनी समालोचन कक्षामधून मी प्रथमेश मनापासून 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 स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने लगेचच पुढचा सामना आपण चालू करणार आहोत. सामना प्रगतीपथावरती आहे. नवीन गोलंदाज ऑन द मार्केट, जोरात मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र दोन्ही हात समांतर, चेंडू जातोय अवांतर. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे जवळजवळ 6-62 वरती 5 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती सागर पिंटू यांना काहीतरी सांगतायत, बघू कानमंत्र उपयोगी येतोय का. अभिषेक राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, पहिलं षटक अगदी महाग होतं, 26 धावा खर्च केलेत आतापर्यंत. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी याला आपण म्हणू शकतो. खरं तर अभिषेक यांच्याकडे एक उत्तम अशी संधी आहे. पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्यानंतर हे षटक जर उत्तम हाताळलं तर कुठेतरी कमबॅक म्हणता येईल. मात्र आतापर्यंत 2 चेंडू आणि दोन्ही अतिरिक्त वाईडच्या स्वरूपाने 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. 63 वरती आलेला हा संघ आहे. 5 गडी बाद झालेले आहेत आणि अर्थात 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू घेऊन अभिषेक ऑन द मार्क, सामना करतोय पिंटू आणि पिंटू याच्या मार्फत पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने गेलेला हा चेंडू, 1 बाउन्स, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. टीजे हळदी कुंकू घेऊन किती देवीला मनापासून तुमचे आभार. उत्तम अशी फलंदाजी पिंटू यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू 38 धावा आतापर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. आणि असं म्हणतात ना की प्रयत्न करणाऱ्याला कधी देव हरू देत नाही, तसंच तुम्ही बघू शकता विकेट झाला होता, त्रिफळाचीत झाला होता, मात्र नो बॉल होता. 5 धावा प्लस 1 नोची धाव जोडण्यात आली. पुन्हा एकदा जीवदान मिळालं पिंटू याला आणि याचं उत्तम 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 समीकरण मांडतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय षटकार. अभिषेक राऊत ऑन द मार्क. आतापर्यंत अभिषेक याला पाहिजे तशी कामगिरी करता आलेली नाहीये, हरकत नाही. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपाने 1 अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. आतापर्यंत या एकाच ओव्हरमध्ये तब्बल 3 वाईड अतिरिक्त टाकलेले, ते म्हणजे अभिषेक याने. अभिषेक याच्यासाठी कानमंत्र घेऊन त्याच्याच संघातला खेळाडू उपस्थित आज आपल्या पुढे उभा असलेला कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 हा थरार. खरं तर ज्याच्या मागे सर्वात महत्वाचा हातभार ज्यांनी लावला ते म्हणजे आदरणीय माननीय परशुराम दादा इथे उपस्थित आहेत. त्यांचं आपण पुन्हा एकदा आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांच्या वतीने तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आयोजक, नियोजक, संयोजक आणि उपस्थित सर्वच रसिक खेळाडू, रसिक प्रेक्षक, रसिक श्रोते
आपल्या सर्वांचं समालोचन कक्षामधून मी प्रथमेश मनापासून स्वागत करतो. या सगळ्यांच्या दरम्यान आणखीन एक वाईड चेंडू टाकलाय अभिषेक याने. अभिषेक, मला असं वाटतंय की तुला आता काहीतरी उत्तम कामगिरी करण्याची गरज आहे. तुझा कमबॅक बघण्यासाठी उपस्थित प्रेक्षक तरसलेत. अभिषेक ऑन द मार्क, सामना करतोय पिंटू. मात्र इथे 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 पिंटू यांच्या बॅटीतून निघालेला जोरदार षटकार आणि या षटकाराबरोबर 50 धावा पूर्ण केल्या आहेत वैयक्तिक. पिंटू यांनी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पिंटू याच्यासाठी. असं म्हणतात ना, आणि इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने लॉंग ऑनला उत्तम असा फळकवलाय. हा सुद्धा मिळतोय चौकार. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं झालं नाहीये, मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. पुढचा चेंडू अभिषेक याला नेमकं समजत नाहीये. वाईट आणि 6 नाहीतर 4, याच्या पलीकडे समीकरणच बसत नाहीये. आणि इथे तर अभिषेक बरोबर साथ द्यायला यष्टीरक्षक सुद्धा म्हणतोय वाईट +4. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, वाईट शिवाय जमेना आणि 6-4 गेल्याशिवाय राहावेना, असं झालेलं हे समीकरण आहे. बघता बघता संघाची धावसंख्या 90 झाली आहे. 90 धावांवरती 54 धावांचं. आणि 54 धावा एकीकडे पाहायला गेलं तर फलंदाज पिंटू यांच्या मार्फत, तर 54 धावा अभिषेक राऊत यांच्या मार्फत. काय उत्तम असा सामना चालू आहे. पुन्हा एकदा समोर मारलेला झणझणीत षटकार आणि या 6 धावांबरोबर संघाची धावसंख्या येऊन पोचलेली आहे 96. 5 ओव्हर प्रगतीपथावरती. काय उत्तम अशी फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे पिंटू याच्या बॅटीतून. 17 चेंडू मध्ये 60 धावा कंप्लीट केलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत पिंटू यांनी. आणि तेवढ्याच धावा पूर्ण केल्या आहेत अभिषेक राऊत यांनी सुद्धा. हरकत नाही, प्रत्येक दिवस सारखा नसतो. अरे झाला असेल ना सूर्यास्त, तरी अंधार अजून झाला नाही. तुमच्या आमच्या मनाऱ्याच्या गाभाऱ्यातली ज्योत अशी विजली नाही, ही ज्योत अशी तेवत राहू दे मित्रा. इधर तो हर एक कथा का दी एंड अच्छा होता है मेरे दोस्त, अगर दी एंड अच्छा नहीं तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. खऱ्या अर्थाने पुढच्या सामन्यामध्ये तुझ्याकडून उत्तम अशी कामगिरी आम्हाला पाहायची आहे. सागर ऑन द मार्क, सामना करतोय तो म्हणजे किसन गुप्ता यांचा. पहिलं षटक फार उत्तम हाताळलं होतं किसन याने. आणि इथे मात्र सागर याच्या मार्फत अतिरिक्त प्रयत्न केलेला फसलेला आहे. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये किसन यांना यश मिळालंय. आतापर्यंत सागर यांना आपण अनेक ठिकाणी फलंदाजी करताना पाहिलंय. उत्तम असा खेळाडू आहे, खेळापेक्षा कुठला खेळाडू मोठा नाही ही भावना मनामध्ये. आणि दोन्ही फलंदाज एकमेकांना कानमंत्र देत आपली फलंदाजीची टीम पुढे घेऊन जाताना 96 पर्यंत येऊन पोहोचलेला हा संघ आहे टॉमी फायटर्स. क्या उत्तम बोलावं लागेल फलंदाजी दोघांच्या मार्फत. आणि इथे मात्र शॉर्ट पिच टाकलेला चेंडू जोरात मारण्याचा मानस होता, बॅटीची कडा लागली आणि चेंडू डायरेक्ट समावतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
धन्यवाद डीजे. किसन गुप्ता यांच्या मार्फत खरंच उत्तम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. या संघातील एकमेव हा गोलंदाज वाटतोय की ज्याने अगदी कमी स्कोर देत 4 विकेट घेतलेत. म्हणजेच इतर वेळेस समीकरण वेगळं असतं, मात्र इथे समीकरण वेगळे. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका आहे, उत्तम असं क्षेत्ररक्षण, एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते म्हणजे संदेश संदेश याच्या मार्फत नवीन संदेश मैदानामध्ये उतरलेला आहे. हा संदेश बघूयात आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. आतापर्यंत किसन यांनी उत्तम षटक हाताळले. पहिलं षटक सुद्धा उत्तम होतं, दुसरं षटक सुद्धा प्रगतीपथावरती असताना अवघ्या तीन तीन धावा खर्च केलेत, 4 गडी बाद केलेत किसन याने. आणि मला असं वाटतंय कॉमेंटेटरच्या क्षेत्रामधून, कॉमेंटेटर कक्षामधून, समालोचन कक्षामधून बघ संघाची धावसंख्या या चौकारानंतर येऊन पोहोचलेली आहे 101, 101. 6 गडी जरी बाद झाले असले तरी 101 पर्यंत घेऊन पोहोचलेला हा संघ आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय पिंटू, आणि इथे मात्र पिंटूच्या बॅटची कडा लागली. कडा जरी लागलेली असली तरी धावून चोरटी 1 धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. 18 चेंडू, माफ करा 19 चेंडूंमध्ये 65 धावांची कामगिरी बजावली आहे, ती म्हणजे पिंटू याने. उत्तम फलंदाजी पिंटू याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. तेवढीच तडाखेपार गोलंदाजी किसन गुप्ता यांच्या मार्फत सुद्धा पाहायला मिळते. 4 गडी बाद केलेत, अवघ्या 8 धावा खर्च केले आहेत. क्या बात आहे. शेवटचा चेंडू 1-2 वरती आलेले हे षटक, 6वं षटक, धावसंख्या 102 वरती. आणि जोरदार मारण्याचा मानस होता, मानस मात्र फसलेला आहे. संदेश यांनी डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाले किसन याला. आणि 6 षटकांअखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 102 वरती. पॉवर प्लेचा इशारा पंचांमार्फत करण्यात आलेला आहे. पुढचं षटक, नवीन षटक घेऊन आलेला आहे नवीन गोलंदाज. ऑन द मार्क सामना करणार आहे पिंटू. अक्षय 31 मॅच मध्ये 33 विकेट ज्यांनी घेतलेली आहे. बेस्ट बॉलिंग, 4 विकेट, 5 धावा खर्च करत अक्षय आतापर्यंत पहिलं षटक फार उत्तम हाताळले. फक्त 6 धावा त्याने दिल्या होत्या. अक्षय याच्याकडून आता मात्र पुन्हा एकदा अपेक्षा लागलेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण बघू शकतो सामना करतोय पिंटू. 19 चेंडू, 65 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. या सगळ्यामध्ये कुराल प्रीमियर लीग 2026 पर्व 9, आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील सुरू असलेले हे सामने. आणि या सामन्यामध्ये समालोचन कक्षामधून तुमच्या भेटीला आलेलो मी प्रथमेश आणि मला बोलवणारे दादा आज इथे उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत एक शॉट धाव, म्हणजेच आपण याला म्हणू शकतो अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खोदा पहाड निकला चुहा एवढं धावलं, मात्र 1 धाव शॉट पडली. आणि म्हणूनच की काय, फक्त चला जोरात मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीची पुन्हा एकदा वरची कडा लागली आहे. 3 खेळाडू खाली आहेत आणि खेळाडू पडतोय झोळीमध्ये. 11 नंबरच्या खेळाडूने घेतलेला उत्तम असा झेल आणि गडी होतोय झेल बाद. डीजे स्ट्रगल अक्षय करताना दिसतोय, मात्र दिलेली जबाबदारी चोख पार पाडायचीच. हे समीकरण डोळ्यापुढे ठेवून पुन्हा एकदा अक्षय ऑन द मार्क सामना करतोय किरण. समोरच्या दिशेने झपकावलाय चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये झाले.
कसलं गाणं बुक्की धन्यवाद डीजे दादा, थोडस लक्ष द्या. निर्धाव असा चेंडू अक्षय यांच्या मार्फत. आता मात्र संघाची धावसंख्या 109 वरती येऊन पोहोचलेली आहे. प्रोजेक्टेड स्कोर जो दिसतोय तो 131 पर्यंतचा दिसतोय. 131 धावापर्यंत मजल मारण्यात टॉमी फायटर्स या संघाला यश मिळतंय का हे बघण्यासारखं आहे. आणि या सगळ्यांमध्ये ऑल स्टार स्पोर्टचे सर्वेसर्वा अक्षय बांदेकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. अक्षय ऑन द मार्क. किरण सामना करतोय अक्षय याचा. आणि आता मात्र गुडलेंदवरचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मिळकवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पर्यंत. तिथे उत्तम असं फलंदाजी गोलंदाजी या सगळ्यांमध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय चौकार. डीजे आभार. आणि पुढचा चेंडू जोरात मारण्याचा मानस होता, मात्र मानस फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालंय ते म्हणजे गोलंदाजाला. 113 धावांपर्यंत येऊन पोहोचलेला हा संघ. गोलंदाजी टीमला आणि याची दक्षता घेत असताना दोन्ही पंच वेळेचं बंधन पाळणं फार गरजेचं आहे. वेळेवरती चालणारी मुंबईची आपण माणसं आहेत. मुंबईचा माणूस म्हणजे धावता घोडा, वेळेपुढे त्याला काहीच होत नाही असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडे वेळ असतो थोडा. वेळेचं बंधन न पाळल्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू पॉवर प्ले मध्ये नवीन साईराज गोलंदाजी करताना संघासाठी शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू उत्तम टाकला होता, मात्र यष्टीरक्षकांकडून झाली आहे छोटीशी चूक आणि ह्या चुकीचा फायदा घेत पळून तब्बल 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 पाहू शकतो 22च्या स्वरूपाने मात्र थ्रो मारण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये जणू काही थ्रो बॉल साठी थ्रो बॉल चेक करा.
थांबवावी लागणार आहे ती म्हणजे साईराज याला. खरं तर साईराजने उत्तम गोलंदाजी केली होती, मात्र थ्रो बॉलमुळे साईराजला इथेच थांबावं लागेल. बघा कितीही सुंदर असलं तरी इल्लीगल असलेलं आमच्याकडे चालत नाही आणि असं म्हणतात की शिळ झालेलं अन्न आम्हालाही पचत नाही. थ्रो बॉलचा बॉल आम्हाला चालत नाही. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज ऑन द मार्क बॉलिंग टाकण्यासाठी नो बॉल प्लस 5 रनांची झणझणीत पेनल्टी. अशा प्रकारे संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 122 वरती. आतापर्यंत 7 गडीबाज. फ्री हिटचा इशारा बघूयात, या फ्री हिटचा तरी फायदा घेता येतोय का किरण याला. सकाळपासून चालू झालेल्या सामन्यांमध्ये 5ही फ्री हिट डॉट टाकण्यात यश मिळालं होतं, ते म्हणजे गोलंदाजाला. इथे मात्र फ्री हिट वरती धावून 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळालंय किरण याला. पवन गावस्कर बघूयात काय करू शकतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू टाकण्यासाठी आलेला पवन आपल्या संघासाठी काय नेतृत्व करतोय, काय योगदान देतोय. पण त्याचं योगदान देण्याच्या आधी किरण याच्या बॅटीतून निघालेला हा उत्तम लेग साईडच्या दिशेने गेलेला फटका बॉल थ्रो होऊन हातामध्ये येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मानस होता, मात्र गडी झालाय धावचीत. आणखीन एक झटका लागलाय, तो म्हणजे टॉमी फायटर्स या संघाला. डीजे धन्यवाद डीजे दादा, आपले मनापासून आभार. नवीन फलंदाज ऑन द मार्क. खेळण्याची स्टाईल थोडी अनोखी आहे, मात्र अनोखी जरी असली तरी सुद्धा बॅटीला बॉल कनेक्ट केलाय आणि गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. छोटीशी चूक झाली आणि एक छोटी धाव अतिरिक्त घेण्यामध्ये यश मिळाले. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 127 वरती. 127 वरती आलेला हा संघ. 8 गडी आतापर्यंत बाद झालेत. शेवटचा चेंडू आहे, संपेना असं वाटत असलेला हा मुकाबला आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती झणझणीत षटकार. 134 धावांचं आव्हान उभा करण्यामध्ये यश येतंय की नाही. आव्हान, पाठलाग या सगळ्या गोष्टी थोड्याच वेळात तुमच्या समोर. और केपीएल आप जो बोलते हैं ना मोटरसाइकिल मैन ऑफ द सीरीज, अब मैन ऑफ द सीरीज में अपन बुलेट रखेंगे.
जो सामना आहे तो म्हणजे PYB विरुद्ध मित्रप्रेम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, सिराज आणि जयेश आपल्या दोघांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षापर्यंत यायचंय. नाणेफेकेचा कौल आपल्या मार्फत लावण्यात येणार आहे आणि या दोघांचा नाणेफेकेचा कौल करण्यासाठी मी परशुराम दादांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. खऱ्या अर्थाने सामना सुरू होतोय. नवीन सामना, नवीन इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा करण्यात आला आहे पंचांमार्फत आणि मावळे बॉयज यांना जिंकण्यासाठी 134 धावांचं भलं मोठं आव्हान उभा केलेलं आहे. जयेश आणि सिराज आपल्या दोघांना मनापासून विनंती आहे की आपण लवकरात लवकर नाणेफेकेचा कौल करण्यासाठी नाणेफेकेकडे यायचंय, नाणेफेक कक्षापर्यंत यायचंय, कारण आपले परशुराम दादा ऑलरेडी तिथे येऊन उभा राहिलेले आहेत. चला पळत या, जिथे असाल तिथून थोडंसं वेगवान करत या. जयेश आणि सिराज, मित्रप्रेम विरुद्ध PYB, दोन्ही संघाचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी नाणेफेकेच्या कक्षापर्यंत आपण यायचंय. बघूयात नाणेफेकेचा कौल कोणाच्या बाजूने जातोय. पण तत्पूर्वी उपस्थित सर्वच रसिक श्रोते, मायबाप, प्रेक्षक, आयोजक, संयोजक, नियोजक आपल्या सर्वांचे कुरार प्रीमियर लीग 2026 सत्र 9 मध्ये मी समालोचन कक्षामधून प्रथमेश मनापासून स्वागत करतो. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सलमान याला मिळालाय पहिला बळी अक्षयच्या स्वरूपाने. मनापासून आभार. पुढचा सामना PYB विरुद्ध मित्रप्रेम. जयेश आणि सिराज आपल्या दोघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. थोडं धावत या. जयेश आपल्याला विनंती आहे, मगातपासून आपण सहकार्य केलेलंच आहे. नाणेफेकीसाठी अर्थात परशुराम दादा स्वतः उपस्थित असल्यामुळे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ते सुद्धा टॉस बॉक्स मध्ये येताना आपण बघतोय. खरं तर असं म्हटलं जातं कुरार प्रीमियर लीग 2026 सत्र 9 एवढी मोठी मालिका उभा करायचं म्हणजे कायची गोष्ट नसते. पण मला असं वाटतं ज्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने परशुराम दादा आणि नगरसेवक माननीय रावराणे साहेब उभे असतील त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आणि म्हणूनच की काय 1 मे महाराष्ट्र दिन आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने समालोचन कक्षामधून सर्वांना शुभेच्छा देत असताना नाणेफेकीचा पुढचा कौल कोणाच्या बाजूने लागलेला आहे? PYB यांच्या बाजूने. आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे मित्रप्रेम यांना फलंदाजीचं आमंत्रण आहे. तत्पूर्वी सुरू असलेला सामना निर्धाव चेंडू दोन्हीच्या दोन्ही पाहायला मिळालेत. क्या बात आहे सलमानी याच्या मार्फत. आणि पुन्हा एकदा पंचांमार्फत कुठलीही चूक भूल होता कामा नये म्हणून थ्रो बॉलचा थर्ड अंपायरच्या दिशेने करण्यात आलेला निर्णय. आणि पुन्हा एकदा आपण थ्रो बॉल चेक करतोय. तत्पूर्वी सुमधुर गाण्यांचा आस्वाद. मिक्स 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 निर्णय देण्यात आलेला आहे पंचांमार्फत. आणि म्हणूनच 5 रनांची पेनल्टी प्लस नो बॉल एकूण 7 धावा अतिरिक्त धावा म्हणावे लागतील. फ्री मध्ये मिळालेल्या धावा म्हणावे लागतील. त्या म्हणजे मावळे बॉयज या संघाला खरं तर बघायला गेलं ना तर एक एक धाव महत्वाची असते असा हा सामना. आणि त्याच्यामध्ये 6-6 धावा जर आपण लुटत असो तर मला असं वाटते होऊ दे ना खर्च आपण सरपंच असं म्हणावं लागेल. खरं तर
कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9व्या पर्वातील 5वा दिवस आणि पहिल्या सत्रातील सुरू असलेले हे सामने. खरं तर कुठलाही सामना, कुठलाही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नाही, हीच भावना मनामध्ये जपत क्रिकेटवरचं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. क्रिकेटवरचं प्रेम जपण्याचे हे दिवस आहेत. ते जपण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्याबरोबर उपस्थित असलेले माननीय नगरसेवक रावराणे साहेब आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आवडीचे आपलेसे वाटणारे परशुराम क्षीरसागर दादा आपल्याकडे वैयक्तिक लक्ष देत असताना आणि मालिका पुढे घेऊन जात असताना समालोचन कक्षामधून आज 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देत पुढचा चेंडू समोर खेळलेला आहे. 1 टप्पा 2 टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याला मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय खणखणीत चौकार. ॲव्हरेज 82च आहे, पण हरकत नाही. आतापर्यंत तरी उत्तम अशी गोलंदाजी त्याच्यामार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 चेंडू 4 धावा त्याने खर्च केल्या. दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलं होतं त्याला. बघूयात संकेत ऑन द मार्क सामना करतोय विकास याचा. आणि इथे मात्र गालिंग लोटांगण वंदीने चरण असा हा चेंडू आणि 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 अशा प्रकारे खेळाडूला कुठलीही दुखापत होणार नाही याची काळजी आम्ही सर्व घेतोय. तशी खेळाडूंनी ही घ्यावी अशी मनापासून अपेक्षा आहे. सिर सलामत तो पगडी 50 मित्रा. गेला असेल षटकार तरी उगच पळू नको. आपल्या कमिटीचे सर्वच सभासद तिथे उपस्थित आहेत. आपल्याला सर्व सोयी केली जाईल, परंतु सांभाळून खेळा. आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा विकास ऑन द मार्क. 1 to go वरती आलेलं हे षटक. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा मानस होता. निर्धाव चेंडू बरोबर षटक इथे समाप्त. पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद 16. डीजे ऋत्विक पिसाळ. दोन 2026 आणि ह्या सत्रामधील 5व्या दिवसातील पहिल्या सत्रातील हे सामने सुरू आहेत. आपण बघू शकतो की आतापर्यंत रंगलेले उत्तम असे सामने. आयोजक, नियोजक, संयोजक आणि अर्थातच आपल्या सर्वांच्या आवडीचे सर्वच खेळाडू आपण सर्व इथे उपस्थित राहिलात. उपस्थित सर्वच मायबाप, रसिक श्रोते, रसिक प्रेक्षक आपल्या सर्वांचं मी प्रथमेश समालोचन कक्षामधून मनापासून स्वागत करतो. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे अंकित. बघूयात अंकित आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू उत्तम चेंडू, त्याला उत्तम असा सन्मान. मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, ते म्हणजे पॉइंटला उभे असलेल्या या खेळाडूकडून. हरकत नाही, 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे जवळपास 17 वरती. 17चा हा पाडा आहे. 17 वरती नेमका खतरा कोणाला, अंकितला की संकेतला, हे बघण्यासारखं आहे. 17 सामना करतोय संकेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जर्सी नंबर 5 याच्याकडे. जवळपास असं तुम्ही म्हणू शकता की पॉइंटला उभा असलेला 5 नंबर जर्सीतला हा खेळाडू जणू काही बॉल त्याचा पाठलाग करतोय की काय. लगातार 2 बॉल त्याच्याकडे आलेत. दोन्ही चेंडूवरती थोडासा गचपडला, मात्र तरी सुद्धा चेंडू हातामध्ये पकडण्यात त्याला यश. अंकित ऑन द मार्क. सामना करतोय संकेत अंकितचा. पुढचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडूची लागली आहे कडा. कॅच होऊ शकला असता, मात्र तेवढेसे प्रयत्न दिसले नाहीत आणि म्हणूनच की काय चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार.
धन्यवाद डीजे, मनापासून आभार. निघालेली नागिन आमच्यापर्यंत आली नाही तरी हरकत नाही. अंकित ऑन द मार्क. चौकार काढल्यानंतर कमबॅक करण्याचं लक्ष्य अंकित याच्या डोळ्यासमोर. अंकितने टाकलेला चेंडू उत्तम असा भिरकवलाय. संकेत याच्या मार्फत चेंडू फक्त वर गेलाय आणि विसावलाय. तो म्हणजे डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि झेलच्या स्वरूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. तो म्हणजे मावळे बॉईज या संघाचा आणखीन एक हादरा लागतोय मावळे बॉईज या संघाला. माऊली बॉईज या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपला फलंदाज आपण बघू शकतो. आव्हान फार मोठं आहे, मात्र मोठ्या आव्हानांचा पाठलाग करण्यामध्ये तेवढीच मजा येते असं म्हटलं जातं. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू चांगला समाचार घेतलाय. चेंडू जातोय डायरेक्ट सीमारेषे पार आणि जो बॅनर लागलाय कुरार प्रीमियर लीग 2026 चा जणू काही त्या बॅनर पर्यंत चेंडू पोहोचवलाय. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. Power test. The सामना करतोय पुन्हा एकदा अभिषेक आणि या चेंडूवरती मात्र लेग साइडच्या दिशेने हळूवार फटकवलेला आहे. एक धाव घेण्यामध्ये यश, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र दिलेला आहे नकार. अक्षय याने एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 2 षटकांअखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 28 वरती. डीजे ऋत्विक पिसा. P. Strong. 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 मला म्हणतो कसा, याला काय म्हणतात? मी म्हटलं याला हत्ती म्हणतात. तेव्हा मला म्हणतो कसा, मला याला बघायचंय. त्यानंतर मी काय केलं असेल? मी कमला सर्कसच्या मालकाला गाठला आणि त्याच्या जवळचा एक मोठ्यातला मोठा हत्ती मी 40,000 रुपयाला 15 इनिंग मध्ये 10 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. आता अमोल आपल्या संघासाठी काय करतो हे बघण्यासारखं आहे. खरं तर करंट रन रेट 14 जरी असला तरी रिक्वायर रन रेट मात्र 17 पर्यंत येऊन पोहोचला आहे. 36 चेंडू हातामध्ये 106 रनांची गरज आहे. नीड 106 रन्स इन ऑन 36 बॉल्स. बघूयात करू शकतोय का. पहिला चेंडू गुड लेंथ वरती टाकलेला आहे, ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. काय उत्तम असं टायमिंग म्हणावं लागेल. फक्त ओरिजिनल टायमिंग आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय कणकणीत चौकार. डीजे आरपी. एवढी ओम फट स्वाहा. धन्यवाद डीजे अदा. अमोल यांच्या पहिल्याच चेंडूवरती अक्षय यांच्या मार्फत तुफानाची फलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि इथे मात्र बॅटीची कडा लागून चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि गडी होतोय बाद. डीजे आभार. रस प्यायला ये म्हणलं माय.
नवीन फलंदाज. धन्यवाद डीजे दादा, आपले मनापासून आभार. साईराज पुन्हा एकदा आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि या दोघांमध्ये आपण बघू शकतो नोकझोक चालू असली तरी खेळाच्या पलीकडे जाऊन मित्रत्वाचं हे नातं जपताना खरं असं म्हटलं जातं की देवाने जेव्हा जन्म दिला तेव्हा कुठलंच नातं, कोण आई पाहिजे, कोण बाप पाहिजे, कोण काका पाहिजे, मामा पाहिजे, दादा पाहिजे, काहीच विचारलं नाही. त्यांनी सगळं त्याच्या मनाने दिलं. मात्र जन्माला आल्यानंतर मित्र हे एकच नातं स्वतःच्या मनाने आपण निर्माण करू शकलो आणि तेच नातं जपण्याचा प्रयत्न खेळाच्या माध्यमातून. पहिला चेंडू अमोलचा सामना केला साईराज याने. मात्र पहिला चेंडू निर्धाव होता आणि साईराज याने आतापर्यंत 3 अवघे चेंडू टाकले, 4 धावा खर्च केले आहेत, 1 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालंय आणि जवळपास 33 चेंडू मध्ये 102 धावांची गरज आहे. ती म्हणजे माऊली बॉईज या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांची दुरंतो एक्सप्रेस पुन्हा एकदा चालू करावी लागेल. मुंबईची स्लो लोकल त्यांच्या कामाला येणार नाहीये. स्लो लोकलने थेंबे थेंबे तळे साचणार नाहीये. मित्रांनो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे अमोल याला. अमोल याने आतापर्यंत 4 चेंडू मध्ये अवघ्या 4 धावा खर्च केलेले आहेत. टू गोवरती आलेलं हे षटक आहे. साईराज सामना करतोय अमोल याचा. अमोल बघूयात पुन्हा एकदा ऑन द मार्क. साईराज कडून फार अपेक्षा. 2 चेंडू टॉट घेतल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जोरात मारण्याचा फटका, मात्र संपर्क तेवढा चांगला नसल्यामुळे गडी होतोय बाद. आणखीन एक झटका माऊली बॉईज या संघाला. डीजे दादा. स्कोर उभा केलेला दिसला नाहीये. मात्र इथे संधी आहे. या संधीचं सोनं करावं लागेल. जय यांच्याकडे संधी आहे आणि पहिला चेंडू सामना करतोय जय. अमोल याचा पहिला चेंडू खोदून टाकलेला आहे, खोदून मारलेला आहे. 1 टप्पा पडत चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या सगळ्या दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे जय याला. 3 षटकांअखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 33 वरती. डीजे. ये गलियां अपनी, ये रस्ते अपने, कौन आएगा अपने आगे. आणि पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा मानस होता. मात्र मानस फसलेला आहे. उत्तम अशी गोलंदाजी अंकित यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा जास्त काही धावा खर्च केल्या नव्हत्या. याच्या पुढचा जो सामना आहे तो म्हणजे PYB विरुद्ध मित्रप्रेम. जयेश सिराज दोन्ही संघाचं नेतृत्व करणारे हे कर्णधार आहेत. बघूयात नेमकं काय करू शकतायत. पुढचा चेंडू सामना करतोय जय. पहिला चेंडू आणि जोरदार मारलेला आहे. उत्तम असं कनेक्शन म्हणावं लागेल. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. डीजे. जोरदार मारण्याचा पुन्हा एकदा मानस. मात्र इथे पंचांचे दोन्ही हात समांतर. 1 धाव अवांतर. 1 धाव
संघाची धावसंख्या या अतिरिक्त धावामुळे येऊन पोहोचलेली आहे 40 पर्यंत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा अंकित ऑन द मार्क. सामना करतोय जय. आपल्या संघाचं नेतृत्व करत असताना जय याच्या मार्फत एक षटकार लावण्यात यश मिळालं होतं, मात्र इथे निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाले ते म्हणजे अंकित याला. उत्तम असं कमबॅक म्हणावं लागेल अंकित याच्या मार्फत. आतापर्यंत 3 चेंडू त्याने टाकलेले आहेत. 3 चेंडूवरती 7 धावा त्याने खर्च केल्यात. खरं तर 27 चेंडू हातामध्ये आहेत आणि 94 धावांचा डोंगर चढायचा आहे. शक्य अशक्य या पुढच्या गोष्टी आहेत, पण असं म्हटलं जातं लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणे नियतीला शक्य नाही. हेच शक्य अशक्याचं गणित आपल्या पुढे येऊन उभा राहिलेत ते म्हणजे दोन्ही संघ. जवळजवळ माऊली बॉईज यांच्या डोळ्यासमोर उभा असलेलं एवढं मोठं आव्हान होतंय का नाही, पेलवता येतंय का नाही. पण असं म्हटलं जातं ना की आव्हानांचे लावून यात्तर असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांचे लावून यात्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्याच आयुष्याला उत्तर देत असताना क्रिकेट प्रेमी रसिक श्रोते आपण सर्व उपस्थित. पुढचा चेंडू इथे मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा मानस होता, बॅटीचा बॉलचा काही संपर्क नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय अंकित याला. 1 to go. शेवटचा म्हणावा लागेल या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अंकित ऑन द मार्क. करंट रन रेट फक्त 10.43चा आणि रिक्वायर्ड मात्र 22चा. म्हणजे पगार माझा 10,000, खर्च माझा 40,000 होतोय का काय असं काहीतरी समीकरण. पुन्हा एकदा जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न यशस्वी झालेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार, पंचांनी दिलाय षटकार. सामने इथे चालू आहेत. मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागच्या वर्षी असाच सामना सुरू होत असताना आपण पाहिलं होतं की कोणीतरी म्हटलं होतं की आपल्याकडे पण मॅन ऑफ द सिरीज साठी, मालिकावीरसाठी एखादी गाडी असावी. त्यावेळेस आपल्याला दिलं गेलं होतं आश्वासन आणि ते आश्वासन इथे कुठेतरी पूर्ण केलंय. ते म्हणजे माननीय सन्माननीय नगरसेवक रावराणे साहेब असतील आणि त्यांच्या जोडीला परशुराम क्षीरसागर साहेब असतील. कारण आपण बघू शकतो की असं म्हणतात की वादा मत कर, वादे तो हमेशा टूट जाते हैं. वादे मत कर, वादे हमेशा टूट जाते हैं, कोशिश तो कर शायद कामयाब हो जाए. आणि त्यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेली एवढी भव्य मालिका, खरं तर 7 दिवस सुरू असलेली ही मालिका युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचते RJ रजनीश या चॅनल मार्फत. आणि त्याच्यामध्ये वरुण आणि धार्मिक दोघेही आपापली भूमिका बजावताना, तर पंचांच्या भूमिकेमध्ये सादिक राजपूरकर असतील, साजिद लाला असतील, नितेश कदम असतील, यांच्या सर्वांचे सुद्धा पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि त्याचबरोबर डीजे वरती हात ठेवलेला DJ ऋत्विक पिसाळ, अवघ्या 16 वर्षांचा DJ ऑपरेटर तुमच्या समोर. आणि समालोचन कक्षामधून मी प्रथमेश आपल्या सर्वांचं 1 मे महाराष्ट्र दिन सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत पुन्हा जाऊयात. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. पुन्हा एकदा डीजे दादा मनापासून आभार. मला असं वाटतंय पुन्हा एकदा कामगिरी तुमच्याकडे सोपवलीच पाहिजे, कारण आणखीन एक षटकार निघालाय तो फलंदाजाच्या बॅटीमधून. डीजे दादा म्हणू शकतो अक्षय याच्याकडे आहे आणि अक्षय आम्हाला माहिती आहे तू हे करू शकतोस. माऊली बॉईज या संघाला खूप अपेक्षा आहे तुझ्याकडून. आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा मानस होता, मात्र मानस फसलेला आहे.
आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाले ते म्हणजे प्रज्ञेश याला. प्रज्ञेश याचा उत्तम असा कमबॅक आपण इथे म्हणू शकतो. प्रज्ञेश मिश्रा एक नावाजलेला गोलंदाज आहे आपल्या भागातील आणि तीच कामगिरी बजावताना तो आपल्या संघाकडून ही कामगिरी करताना दिसून येतोय. आतापर्यंत तीन चेंडू टाकलेत, 12 धावा खर्च केल्या आहेत. अक्षय ऑन द मार्क सामना करतोय प्रज्ञेश याचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचे दोन्ही हात गेलेत. सवांतर चेंडू जातोय अवांतर, एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. संघाची धाव संख्या 4 गडी बाद 59 वरती. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 to go वरती आलेलं हे षटक आहे. बघूयात काय होतंय. इथे मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. पूर्ण फायदा घेता आलेला नाहीये. तरी मात्र 6-4 बरोबर 2 असं म्हणत 2 धावा धावून पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. पण तत्पूर्वी आपण बघू शकतो थोडीशी नोकझोक हरकत नाही. अक्षय याच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आहे. 5 चेंडूमध्ये 15 धावा करण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे अक्षय याला. प्रियांश ऑन द मार्क बॉलिंग मार्क वरती सामना करतोय. अक्षय पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा हा चेंडू होता, जवळ समोरच्या दिशेने मारलाय. 1 धाव घेण्यामध्ये यश मिळाले. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे अक्षय याला. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 6-62. 62 वरती पार्टनरशिप 12 चेंडूमध्ये 30 वरती येऊन पोहोचलेली आहे. उत्तम. आपण जर बघू शकतो की हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला थोडं का असेना तारण्याचं काम करतायत. इथे मात्र शॉर्ट पिचचा हा चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे प्रज्ञेश याला. 5 षटकांअखेर संघाची धावसंख्या 4 गडी बाद 62. TJ ऋत्विक. आणि खरंच उल्लेखनीय कामगिरी दोन्ही पंच ऑन द मार्क करत असताना समालोचन कक्षातून तडंपरीच्या भूमिकेत बसलेले सुद्धा पंच. आणि मला असं वाटतंय ऑन टाइम सामना हा चालू आहे त्याच्यामध्ये सर्व खेळाडू आणि पंचांचं तेवढंच महत्वाचं योगदान आहे. पुढचा सामना यांच्यामध्ये रंगणार आहे तो म्हणजे PYB विरुद्ध मित्रप्रेम. आणि पुढचं षटक घेऊन आलेला आहे अमोल. वैयक्तिक मला असं वाटतंय 2रं आणि संघासाठी 6वं. अशा प्रकारे लिगल डिलिव्हरीचा इशारा आहे. वाईटची अपील मागितली होती मात्र अपील फेटाळून लावलेली आहे ती म्हणजे आमच्या पंचांनी फेटाळून लावलेली अपील. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये अमोल याला यश. अक्षय 7 चेंडूमध्ये 13 वरती येऊन पोहोचलेला आहे. पुढचा चेंडू सामना करतोय अक्षय ऑन द मार्क अमोलचा. आणि इथे मात्र पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटीचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. त्याच्यामुळे 1 धाव तर मिळालीच. इथे मात्र लेग बाईकच्या स्वरूपाने छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र घडी झालाय धावचीत. फलंदाजी मार्कवरती येताना आपल्या संघाचं नेतृत्व करताना हर्षन रेडकर. बघूयात 19 इनिंग मध्ये 162 धावा त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे परंतु तरी सुद्धा आव्हानांचा पाठलाग तर करावाच लागतो कारण जीवनाचा संघर्ष कधी थांबवता येत नसतो असं म्हणत 1 धाव घेण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे हर्षन याला. पुढचा चेंडू अमोल बॉलिंग मार्कवरती तयार. सामना करणारे हर्षल पहिला चेंडू सामना करतोय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र उत्तम जज केलाय. चेंडू सोडून दिलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळाली आहे. आणि
संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 65 वरती. 15 चेंडू हातामध्ये आहेत. 69 धावा करायच्या आहेत. जवळजवळ कठीण, अति कठीण आणि अति कठीण म्हणावं लागेल असं हे समीकरण आता येऊन पोहोचलेलं आहे. अमोल ऑन द मार्क. इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटीची लागली कडा, यष्टीरक्षक खाली जात होता मात्र यष्टीरक्षकाला चेंडू दिसला नाही आणि गडी होतोय झेलबाद. आणखीन एक झटका लागतोय तो म्हणजे फलंदाजी टीमला. थर्ड अंपायर पर्यंत घेऊन जात असतात त्यामुळे आपल्या सर्वांचं सहकार्य इथे अपेक्षित आहे. पंचांशी कोणीही वाद घालू नका. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंचांना विनंती आहे. रनआउट दिलेला आहे पंचांनी रनआउट दिलेला आहे. धावचीत झालेला आहे फलंदाज, माफ करा, धावचीत झालेला आहे फलंदाज. उत्तम असं निरीक्षण दोन्ही पंचांमार्फत आपल्याला बघायला मिळालंय. खरं तर चेंडू हातामध्ये पकडल्याने तुरंत लगेच खाली सोडून दिला होता. त्याचमुळे की काय मला असं वाटतंय पंचांनी झेलबाद न देता धावचीत झालेला हा फलंदाज आहे. मात्र आता मात्र फार कठीण झालेलं आहे समीकरण. 30 धावांवरती गेलेला रिक्वायर्ड रन रेट. नवीन फलंदाज, फलंदाजीसाठी ऑन द मार्क. अनुभव, याच्या मागचा किती अनुभव उपयोगी येतोय आपल्या फलंदाजी टीमला हे पाहण्यासारखं आहे. मात्र आता मात्र माऊली बॉईज या संघासाठी अत्यंत कठीण झालेलं हे समीकरण आहे. इथून जिंकणं जवळजवळ मला असं वाटतंय अशक्य होतंय की काय असं वाटायला लागलंय. मात्र क्रिकेटचा सामना आहे, कधीही काही होऊ शकतं असंच वाटलं होतं. शेवटची ओव्हर मात्र रिंकू सिंग उभा होता आणि बघता बघता 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्याने मारले होते. तसंच काहीचं समीकरण इथे बघायला मिळतंय का हा प्रश्नचिन्ह आहे. मात्र तरी सुद्धा 31 धावांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. रिक्वायर्ड रन रेट 67 धावांपर्यंत आलेला हा सामना 6 षटकांअखेर 6 गडी बाद 67. फलंदाजीचा बघूयात. आता मात्र 12 चेंडू हातामध्ये. भलं मोठं उभं राहिलेलं आव्हान आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलेला आहे आणि गडी धावचीत झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसून पासून आभार. आणि जवळपास 11 चेंडू आणि 11 षटकारांची गरज म्हणजे जवळपास अशक्य होत आलेलं हे समीकरण आहे. पत्र बघूयात काय होतंय. 11 चेंडू आहेत आणि काय बात आहे, एवढा मोठा सिक्सर मारलाय. जवळपास 11 मधला पहिला सिक्सर खात्यामध्ये जमा करावा लागेल. पहिला षटकार आलेला आहे. 10 षटकारांची अपेक्षा आहे. जर 10 षटकार अक्षय यांच्या बॅटेतून निघाले तर हा चमत्कार म्हणावा लागेल. अक्षय तुझ्याकडून अपेक्षा आहे. जर 11 चेंडू अजूनही, माफ करा, 10 चेंडू अजूनही हातामध्ये, 10 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आहे.
ते करणं शक्य नाहीये. जर सर्व लिगल डिलिव्हरीज टाकण्यामध्ये यश मिळालं तर अर्थात ही गोष्ट शक्य होणं थोडंसं अवघड आहे, पण हरकत नाही. बघूयात शेवटचे 10 चेंडू हातामध्ये रंगत चाललेला हा सामना आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त बॅट फिरवली, तेवढाच उत्तम असा झणझणीत षटकार अक्षय यांच्या बॅटीतून पाहायला मिळालेला आहे. डीजे बघूया, 2 बॉलमध्ये 2 खणखणीत षटकार त्याने खाल्लेले आहेत. मात्र तिसऱ्या चेंडूवरती स्वतःच्याच बॉलिंग वरती स्वतःकडे आलेला झेल उत्तम उत्तम टिपलेला आहे, तो म्हणजे विकास याने. आणखीन एक गडी बाद झालेला आहे, तो म्हणजे माऊली बॉईज संघाला लागतोय झणझणीत. आणि मॅचचा बॉल आतमध्ये आलेला आहे, मॅचचा बॉल घ्यायचा आहे. आपण लगेचच सामना चालू करणार आहोत. स्क्रीनवरती दिसत असलेले सर्वसामान्यांचं स्वप्न असलेली हंटर 350 मालिकावीर याच्या नावावर होणार आहे. 8 चेंडू ला 100 रुपयाचा रोक देण्यात येणार आहे. आणि मला असं वाटतंय पहिले 100 रुपये येता येता ट्रान्झॅक्शन फेल झालंच होतं आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे. देवाला द्यायला जोडी नाही घ्यायला फाटक्या हातातून चेंडू निसटलाय. इथे म्हणू शकतो आपण लागली कोणाची तरी नजर बाणामध्ये, चेंडू हातामध्ये येता येता खाली पडला आणि इथेच आमचा खेळाडू नडला आडला. जो नडला आणि आडला त्याला मात्र इथे आपण बघू शकतो की एक धाव फक्त जिथे झाली असती तिथे 2 धावा घेतल्या. मुळात इथे विकेट झाली असती, पण बाय 1 गेट 1 फ्री म्हणत आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा मला असं वाटतंय टॉमी फायटर संघाला कळून चुकलेलं आहे. इथे 2 धावा जरी गेल्या तरी आता काही आपलं नुकसान होणार नाहीये. आपण 100 रुपयात घेतलेला स्टॉक 1000 रुपयाला गेलेला आहे. 900 रुपयाचा स्टॉप लॉस हिट झाला तरी 800 रुपये प्रॉफिट मध्ये. इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. 100 रुपये प्रत्येक षटकाराला 100 रुपये देण्यात येणार आहेत. 6 चेंडू अजून हातामध्ये, 7 ओव्हर झालेले आहेत, 82 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. शेवटचे 6 चेंडू हातामध्ये आणि आता मात्र अशक्य झालेला हा सामना आहे. जवळजवळ मला असं वाटतंय 99.99% सामना टॉमी फायटर्स या संघाने स्वतःच्या खिशामध्ये घातलेलाच आहे. कारण तुम्ही बघू शकता की आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये जवळजवळ 52 धावांची गरज आहे. म्हणजे एकीकडे जवळपास अशक्य झालेला हा सामना आहे. हरकत नाही, पण क्रिकेटचा सामना आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण बघू शकतो की बरेच सामने गेलेले आहेत. मात्र हा सामना 1 साइड टॉमी फायटर्स यांनी आपल्या नावावर जवळजवळ केलेला आहे. पुन्हा एकदा आणखीन एक गडी बाद करण्यात यश मिळाले, ते म्हणजे किरणला सिकंदरच्या स्वरूपाने बळी टिपलाय. सिकंदरच्या स्वरूपाने आणखीन एक गडी बाद. डीजे
किरिस्ता सुनाई का मार्ग सामना करतोय किरण याचा. शेवटचे 5 चेंडू 54 धावांची गरज आहे. आता मात्र ब्लॉक होल मधून टाकलेला चेंडू उत्तम असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. काय थ्रो मारलाय, जवळजवळ मला असं वाटतंय फक्त 1 सेंटीमीटर अंतर असेल, मात्र इथून नाही तर इथून खरं असं म्हणत बघूयात पंचांनी निर्णय केला. कडून आलेला निर्णय नॉट आउटचा निर्णय. सुरक्षित आपापल्या घरी, घर पे रहो सुरक्षित रहो या समीकरणाचा अर्थ इथे जोडताना आणि किसन गुप्ता यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते म्हणजे झिशान खान, मालाड एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेले झिशान खान. अर्थात आपण बघू शकतो, बघूयात 200 रुपये रोख पारितोषिक प्रत्येक षटकाराला किसन यांच्याकडून. विचार करा, 4 चेंडू मध्ये 4 षटकार आले तर 800 रुपये डायरेक्ट खिशामध्ये. परंतु समीकरण तेवढं सोपं नाहीये. किरण एकीकडे गोलंदाजी मार्कवरती भेदक असा गोलंदाजीचा मारा करत असताना अचूक टप्प्यावरती टाकत असलेला प्रत्येक चेंडू. बघूयात किसनला काय जमतंय आणि किसन याच्या मार्फत उजवा पाय ज्या तत्परतेने हलवला होता, आम्हाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेपर्यंत जाऊ शकतो, मात्र तो गेलेला नाहीये. हरकत नाही. या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता कुरार प्रीमियर लीग 2026 यशस्वी करण्यामागे महत्वाचा हातभार लावणारी माणसं तुमच्या स्क्रीनवर होती. आणि इथे मात्र किसन इकडे तिकडे करत असताना चेंडू कलेक्ट केलेला आहे, मात्र डायरेक्ट मारलेला आहे तो म्हणजे झोळीमध्ये. आणि आणखीन एक गडी बाद होतोय तो म्हणजे क्रिकेटचा सामना कोणीतरी हारणार तेव्हाच कोणीतरी जिंकणार असं म्हटलं जातं.